नमस्कार. चाकोरी बाहेरील चार चौघी ह्या माझ्या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आमच्या असं लक्षात आलेलं आहे की हा कार्यक्रम तुम्हाला आवडतो आहे आणि प्रत्येक एपिसोड आवर्जून तुम्ही बघताय, कारण वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या बायका आपल्याला भेटायला येतात, माहिती देतात. त्यामुळे कधी आपल्याला आश्चर्य वाटतं, कधी खूप आनंद होतो. म्हणून हा कार्यक्रम तुम्ही न विसरता सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ह्या कार्यक्रमाचा अधिक आनंद खूप दिवस घेता येईल. काय असतं ना, आपल्या घरात बाळ जन्माला आलं की नाही की खूप आनंद होतो आपल्याला, पण जेवढा आनंद आपल्याला होतो ना त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त एक सूक्ष्म अशी काळजी त्या बाळाच्या आई वडिलांच्या मनात तरळत असते. ती अशी की मला आवडते ती शाळा त्या मुलाला प्रवेश देईल की नाही, माझ्या मुलाला उत्तमातलं उत्तम शिक्षण मिळेल की नाही. आणि ही त्याच्या जन्मापासून सुरू झालेली जी काळजी असते ना ती कधी संपतच नाही. म्हणजे त्या मुलाला अगदी आई वडिलांच्या मनाप्रमाणे छान शाळेत जरी प्रवेश मिळाला तरी त्या शाळेतला वाढत जाणारा अभ्यास, स्पर्धा, हे सगळं आहे ना आपल्या हातातच नसतं. मग त्या मुलाला क्लासमध्ये घालणं, मग क्लासमध्ये प्रवेश मिळाल्यावर त्यांना असं वाटतं की आपल्या मुलाला 2-4 स्किल्स यायला पाहिजेत म्हणून तिथे त्याला पाठवणं. म्हणजे होतं काय ना की ह्या सगळ्या भानगडीत आई वडिलांना काय हवंय आणि त्या मुलालाही नक्की काय हवंय ह्याचा कधी कधी फारसा विचारच केला जात नाही. पण जर एखादी अशी शाळा असेल की जिथे पाठांतर करावं लागत नाही, वया पुस्तकांचा भार नाही, शाळेच्या 4 भिंतीतच शिक्षण नाही तर शाळेबाहेर जाऊनही शिकायला देत आहेत, परीक्षेचं टेन्शन नाही, शिवाय मुलाला काय आवडतं हे विचारात घेतलं जातं, मुलाला विचार करायला लावलं जातं, असं असूनही इतर शाळांप्रमाणे त्याला सगळे विषय शिकवले जातात आणि ह्या शाळेतली मुलंही कल्पक, हुशार आणि कॉन्फिडंट असतात. काय हे सगळं स्वप्नवत वाटतंय ना, पण तसं नाहीये. आज आपल्या कार्यक्रमात आल्या आहेत पुण्याहून आपल्याला भेटायला प्रेरणा गुप्ता, आणि त्या गेली अनेक वर्ष अशी स्वप्नातली वाटणारी शाळा चालवतायत. प्रेरणा, चाकोरी बाहेरील चार चौघी या आमच्या कार्यक्रमात तुझं मनापासून स्वागत आहे. तुमच्या शाळेचं वेगळेपण कशात आहे? पहिली म्हणजे ही शाळा नाही आहे, ह्याला आम्ही ओपन लर्निंग सेंटर असं म्हणतो. इथे मूल शिकतं, त्याला शिकवलं जात नाही. प्रत्येक मुलाबरोबर वेगळं काम केलं जातं. प्रत्येक मूल कुठल्या बॅकग्राऊंडमधनं किंवा कुठल्या परिस्थितिकीयमधनं आला आहे हे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. त्याच्यावर डिपेंड करतं की तो कसं शिकणार आहे. म्हणून प्रत्येक मूल समजून घेणे हे आमचं वैशिष्ट्य मला वाटतं. कारण हे मूल केंद्री म्हणजे प्रत्येक मूल केंद्री आहे. मूल केंद्री जनरल चाइल्ड सेंट्रिक नाही म्हणत आहे, पण प्रत्येक मूल हे वेगळं आहे आणि त्याचं वेगळेपण जपणं, वाढवणं, नर्चर करणं हे आमचं काम आहे असं मी समजतो. त्याच्यामुळे जसं मूल 2 वर्षापर्यंत पूर्ण स्वतःच्या गतीने शिकत असतो, ती गती, आवड आणि पुढचं डेव्हलपमेंट हे त्याच्यावर डिपेंडंट असतं. तो सगळ्या गोष्टी आम्ही लक्षात घेऊन त्याचं काम घेत असतो. त्याच्यामुळे इकोलॉजिकल पर्स्पेक्टिव्ह टुवर्ड्स लर्निंग मेथडॉलॉजी, ही लर्निंग मेथडॉलॉजी त्याच्यावर बेस्ड आहे. पण म्हणजे काय नक्की ह्याच्यामध्ये इकोलॉजी तुम्ही म्हणलात तर ह्याच्यामध्ये असं आहे की जो प्रत्येक लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग थिंग आपल्या भोवती असतं, म्हणजे प्रत्येक मुलाभोवती असतं, त्यांचे परस्पर संबंध काय बनतात, काय आहेत, काय असायला पाहिजे, ह्या सगळ्यांची दखल आम्हाला शिक्षण पद्धतीमध्ये घ्यायला लागते. म्हणून मला असं वाटतं की हे एखादं उदाहरण सांगू शकणार? अगदीच. म्हणजे एखादं मूल ज्या घरातनं येतं त्या घरातलं सगळं काही तर घेऊन येत असतो. त्याचे आईबाबा कसे बोलतात, त्यांच्या घरात कसं जेवण बनतं, त्यांचे आजी आजोबा कुठल्या गावातनं आले आहेत, हे सगळं कुठेतरी मुलांच्या वागण्यावरनं आणि असण्यामध्ये फरक पडत असतो, वाढत असतो. त्याच्यामुळे एखादी गोष्ट तो कसं बघतोय याच्यामध्ये फरक असतं. अगदी छोट्या भाषिक फरक असतात.
पाण्याच्या भांड्याला काही लोक भांडं म्हणतात, काही फुलपात्र म्हणतात, काही पेला म्हणतात, असं वेगळं वेगळं घेऊन येत असतात. हे सगळं घेऊन येत असतं. पण जेव्हा हे एका सामूहिक ठिकाणी येतं लर्निंग सेंटरमध्ये, तेव्हा हे सगळं म्हणत असताना सगळ्यांची वोकॅब्युलरी वाढत असते. जेव्हा हे सगळं ऐकतात, आपण नॉर्मल शाळेमध्ये जातो तेव्हा हे सगळं सपाट करून टाकतो. एकच भाषेमध्ये शिकण्याचा अट्टहास करतो. म्हणून प्रत्येक मुलाचा जो वेगळेपण आहे त्याची दखल घेत नाही आणि त्यांनी आपलं शिकणं आणि असणं हे अजून सघन होतं हे आम्ही मानत राहतो आणि त्याप्रमाणे मूल शिकत असतं इथे. पण मग मुलगा आणि मुलगी, कारण मुलगा आणि मुलगी म्हटली की एक वेगळेपण येतच ना, त्या वेगळेपणांचं काय करता? कारण काही स्किल्स जी आहेत ती कदाचित मुलींसाठी वेगळी असतात, काय तीच मुलांसाठी वेगळी असतात, किंवा त्या स्किलकडे बघण्याचा मुलीचा दृष्टिकोन वेगळा असतो. दृष्टिकोन वेगळा असू शकतो, कारण जे त्यांच्या घरामध्ये ते दृष्टिकोन कसा निर्माण केला हे आहे. आमचं ऑब्जेक्टिव्ह किंवा आम्ही जे बघतो ते बघतो कॉन्स्टिट्यूशनकडे. आपला जो संविधान आहे त्याच्यामध्ये काय म्हणलं जातं? इक्वॅलिटी म्हणली जाते, इतर व्हॅल्यू सिस्टम म्हणले जातात, किंवा धर्मनिरपेक्षता म्हणली जाते, किंवा न्यूट्रॅलिटी अशी म्हणली जाते की सामूहिक ठिकाणी, सार्वजनिक ठिकाणींमध्ये न्यूट्रॅलिटी असायला पाहिजे. हे सगळं आम्ही इथे जपायचा प्रयत्न करतो. मोठ्या मुलांबरोबर काम करायला जेव्हा आपण लागतो, मुलगी टीनेजकडे जायला लागतात, किंवा आता टीनेज अजून खालच्या ह्याच्यावर आला आहे, तर ही जी जेंडर सेन्सिटिव्हिटी असते की तुला कसं वाटतंय, मला कसं वाटतंय, ह्याच्यावर चर्चा घडणे, खुलेपणाने मुलांनी स्वतःच्या भावना सांगणे, बोलणे, ह्याच्यामध्ये एकमेकांबद्दल रिस्पेक्ट, जेंडरबद्दलचं रिस्पेक्ट येणे, पुढे जाऊन ह्याच गोष्टी आपल्या साथीदार निवडण्यामध्ये पण मदत करत असतं. हे कुठल्याच स्किल्स आपल्याला शाळा पातळीवर किंवा कॉलेज पातळीवर सांगितले जात नाहीत किंवा शिकवले जात नाही, पण हे अनुभवाच्या गोष्टी आहेत. हे मुलं अनुभवत असतात आणि इथे आमच्याशी खुलेपणाने या सगळ्यांवर आम्ही भरपूर चर्चा करत असतो. त्याच्यामुळे हे जे मुलाला समजून घेण्याची जी प्रक्रिया आहे हे मला असं वाटतं युनिक आहे, जे आमच्याकडे घडत असते, रोज घडत असते ऑलमोस्ट. तुझ्या शाळेचं नाव पर्याय डी स्कूल आहे, बरोबर? हे ना मला शाळेचं नाव वाटत नसून तुझी जी सिस्टीम जी तू शाळेत राबवतेस ना, त्या सिस्टीमचंच नाव वाटतं. तर आम्हाला सांग, तुझ्या शाळेत हे कसं काय तुम्ही काम करता सगळं? नक्कीच आवडेलच मला सांगायला. पर्याय डी स्कूल हे एकूणच असं आहे की जे पर्याय, अर्थातच नावातच पर्याय आहे, तर चाकोरीबद्ध जे सगळं शिक्षण पद्धती आहे, ज्याच्यामध्ये स्कूल ड्रेस असतं, क्लासरूम्स असतात, परीक्षा असतात दरवर्षी, ह्याच्या पलीकडे जाऊन व्हिज्युअलाइज केलेल्या संकल्पना आणि सिस्टम्स आहेत त्याच्यामध्ये. तिथे वर्गपद्धती नाही आहे किंवा ड्रेसिंग नाही आहे, ड्रेसेस नाही आहेत, म्हणजे स्कूल ड्रेस असं नाही आहे, युनिफॉर्म नाही आहे. मुलाला पाहिजे ते कम्फर्टेबल कपडे घालून मुलांनी काम करणं असं अपेक्षित आहे. त्याच्यामध्ये कुठल्याच प्रकारचं या इयत्तातनं दुसऱ्या इयत्ता जाणाऱ्या परीक्षा बिलकुलच नाही आहेत. याच बऱ्याच सिस्टम्स असे आहेत जे मूलकेंद्रीय आहेत. मूल कसा आहे, ते कसा वाढला आहे, कसा वाढू शकतो, ह्या प्रकारचे उपक्रम त्याच्याबरोबर केले जातात. निवड करायची पूर्ण मोकळीक त्याला असते की त्याला काय करायचं आहे काम. आणि मूल जेव्हा म्हणतं की तो शाळेत जातो आहे, तो शिकायला येतो, असं न करता मूल इथे काम करायला येतं. जसे आईबाबा माझे काम करायला ऑफिसमध्ये जातात, तसं मी शाळेत काम करायला जातो. तर हे जेव्हा संकल्पना होते तेव्हा मुलाला तो त्याचा इम्पॉर्टन्स वाटतो की मी काहीतरी ठोस करायला चाललो आहे. इथले जे सगळ्या कृती असतात त्याच्यातनं काहीतरी तो बनवत असतो किंवा करत असतो. त्याच्यामुळे त्याला ते रटाळ कधीच वाटत नाही. तो फळ्यावरनं रोज लिखाण करतो अशी बिलकुलच सक्ती कुठल्याच प्रकारची नाही आहे. म्हणून रोजचं त्याचं काम वेगळं असतं, त्यांनी निवडलेलं असतं. अर्थात त्याच्यामागे जे मेंटॉर्स असतात त्यांचं इंटरव्हेन्शन्स असतात किंवा फॅसिलिटेशन असतं की ते काम पूर्णत्वाकडे कसं जाईल. त्यांनी मुलांनी छोटी जबाबदारी घेतली असेल की मी वाळूत एक घर बनवणार आहे, तर ते घर तो पूर्ण करतो आहे ना. त्याला घर जे समजलं ही संकल्पना त्या वाळूतनं का होईना त्याला पूर्ण होते का. म्हणजे हे अभ्यासक्रमाशी निगडीत आहे, पण ते मुलाला कळत नाही की ह्याच्यातनं कुठला तरी आपला हेतू
शिक्षणाचा किंवा शैक्षणिक पूर्ण केला जातो आहे. त्याच्यामुळे ती सहजता असते शिकण्यामध्ये. म्हणजे एक उदाहरण देशील का आम्हाला? हो. समजा मी असंच उदाहरण घेतलं की एका मुलांनी सांगितलं की मी 4 मजली बिल्डिंगमध्ये राहतो आहे. तर ती बिल्डिंग कशी आहे रे बाबा तुझी, कसं आहे ते. समजा हा 5-6 वर्षाचं मूल आहे, तर त्याला सांगायला लागतं की अशी अशी आहे. मग ते मेंटॉर अजून विचारतं कशी आहे नेमकी सांग ना, कसं सांगू शकतोस तू, काय वापरशील. आमच्या परिसरमध्ये, आमच्या लर्निंग सेंटरमध्ये असे भरपूर वस्तू आहेत ज्याचा वापर करून तो हे एक्सप्रेस करू शकतो. म्हणून तो जाऊन ठोकळे आणतो किंवा लाकडाचे तुकडे आणतो आणि ते बिल्डिंग बनवायला लागतो. आणि मग तो मेंटॉरला समजवतो की हे असं आहे, मग इथे जिना आहे, मग इथनं जायचं. तर त्याचा जो प्लॅन आहे कधी कधी ते पूर्ण बनवतो. बरं तुझं घरात जायचं कसं शाळेतनं, तर ते नकाशाचं काम करतो. मग ओके, इथनं गेलं की इथे वळतो, तिथे वळतो. या वेळात मुलांना कधी कधी दिशा माहिती नसतात, उजवा डावा माहिती नसतात. तर ओके, शीचा हात, खाऊचा हात, इतके सोप्या त्याच्या लेवलच्या परिभाषेतून जे आपल्याला परिभाषा अपेक्षित आहे डावा उजवा, ह्याच्याकडे आम्ही पुढे पुढे नेत असतो त्या मुलाला. यातनं त्यांचं अभ्यासक्रम सो कॉल्ड जो दिलेला आहे तो होतोच, पण त्याला असं वाटतच नाही तो कुठल्या तरी औपचारिक कार्यक्रमामध्ये आहे. ती सहजता त्याच्या शिकण्यात राहते, म्हणून ती सातत्य राहतं त्याला ते. म्हणजे ही पद्धती तुम्ही गणित म्हणा, सायन्स, शास्त्र, रसायनशास्त्र, फिजिक्स किंवा भूगोल, इतिहासाच्या एक गोष्टीतनं आपल्याला शिकवता येतं. पण हे जे विषय आहेत ते थोडेसे म्हटले तर अब्स्ट्रॅक्ट असे आहेत. हां, तर ह्या विषयांना पण अशीच पद्धत वापरतात? पूर्णपणे अशीच पद्धत वापरली जाते. आमची मुलं आता सगळीच मुलं इथे बुधवारी बाजार भरतो, आपला भाजीचा बाजार भरतो इथे वडगावातच भरतो. तर आमची मुलं आठवड्याभरात काय भाजी घरात लागते ह्याचा हिशोब ठेवतात 1-2 आठवडे, आणि मग खरेदीला जातात. 1-2 महिने खरेदीला जातात. त्याचा पूर्ण हिशोब त्यांना करायचा असतो. मग काय घ्यायचं, किती भाजी लागते हा हिशोबच आहे खरं तर. कोण किती खातं इथपर्यंत जातं ते. मग मला आठवड्याभरात किती भाजी लागते, किती किमतीची भाजी लागते, आणि ते ॲक्च्युली जाऊन भाजी मार्केटमध्ये जाऊन त्या शेतकरी बायका आणि पुरुषांशी बोलणं, हे सगळं कार्यक्रम त्याच्यात होतं. तर गणित तर शिकलंच जातं, त्याच्यापेक्षा जास्त हे जे स्किल्स आहेत, लाईफ स्किल्स आहेत, मला बोलता येईल, व्यवहार ज्ञान सगळ्या प्रकारचं. मला तिथपर्यंत जाणं, तर कसं जातो आम्ही, PMCची बसमध्ये PMTमध्ये जातो आम्ही, गाड्यांमध्ये जात नाही. मग बसस्टॉपवर थांबायचं असतो, मला बस नंबर बघायचा असतो, तिथे पण गणित आलं. मग बसची तिकीट मी स्वतःचा काढतो. ओके, मी हाफ तिकीट आहे तर मला अर्धं माहिती पाहिजे. तर यातनं सगळीकडे जेव्हा व्यवहार असतं तिथे गणित असतंच, तिथे भूगोल असतं. मला कुठल्या रस्त्याने जायचं आहे, मला कुठपर्यंत पोचायचं आहे, मग मी भाजी घेतो, ही भाजी कुठनं आली आहे, ती तुम्ही कधी रुजवता आणि कधी पिकतं, ह्याच्यामध्ये सायन्स, हिस्ट्री सगळंच येतं. आपल्या परिसरात कुठली भाजी असते, कुठली फळं इथली नाही आहेत, नेटिव्ह नाही आहेत, ही बाहेरनं आली आहेत, हे सगळं त्यातनं शिकून ह्याच्या पुढे मग जेव्हा शाळेत जातो तेव्हा ह्याचं विवेचन केलं जातं, डिस्कशन केलं जातं, आणि मग हे काम पुढे पुढे जात जातं आणि पुढच्या इयत्तांमध्ये अजून डिफिकल्टी लेवल वाढते. अशा तुझ्या या वेगळ्या संकल्पनेवर आधारित शाळेत जेव्हा पालक त्यांच्या मुलांना प्रवेश घेण्यासाठी आणतात, तर मग माझी अगदी खात्री आहे की प्रवेशाबद्दलच्याही तुझ्या संकल्पना वेगळ्या असेल. म्हणजे अदरवाईज शाळांमध्ये कसे फॉर्म्स भरा, मग मुलाचा इंटरव्ह्यू, पालकांचा इंटरव्ह्यू असं असतं. तर मला खूप कुतूहल आहे की मग तू कशी काय ह्या मुलांना ॲडमिशन देतेस शाळेत? बेसिकली ते ॲडमिशन खरं तर पालक घेतात, मुलं नंतरची गोष्ट आहे. कारण पालकांना ही संकल्पना समजणे, पटणे, भावणे आणि रुचणे आणि ती हजम होणे, खरं तर असं मला म्हणायचं आहे, हा मोठा प्रवास असतो. म्हणजे प्रत्येक वेळा मी साधारण असं बघितलं की एखाद्या पालकाशी मला जर का ॲडमिशनसाठी ते आलेत एकदा, किमान 2-3 वेळा पर्सनली माझ्याशी बोलल्याशिवाय किंवा सिस्टीम बघितल्याशिवाय ते सॅटिस्फाय होत नाही. पालकांनी समाधानी असणं की ही सिस्टम माझ्या मुलासाठी योग्य आहे, त्याच्यामध्ये पालकांचा खूप मोठा हात आहे. कारण ही सिस्टम फक्त मुलांपर्यंत सीमित नाही आहे, त्याच्यामध्ये आईबाबांचा किंवा पालकांचा, घरी राहणाऱ्या आजी आजोबांचा पण पुढे जाऊन सहभाग असतो. त्याच्यामुळे हे घेतानाच आम्ही खूप अलर्ट असतो की काय करायचं.
मी कुठल्याही मुलाचं प्रवेश नाकारत नाही. कुठल्याही प्रकारची मुलं आम्ही ॲडमिशन घेतो, पण पालकांना हे सगळं पटायला पाहिजे. जी सिस्टम्स आहेत ते समजून घ्यायला पाहिजेत आणि त्यांनी तेवढा त्याला वेळ द्यायला पाहिजे समजून घेण्यासाठी. नंतर पालकांचा सहभाग खूप नसतो, म्हणजे नंतरचं त्यांना ॲप्रिहेन्शन असते की आम्हाला खूप काम करायला लागेल का मुलांचं, असं नसतं. पण हे समजून घेतलं तर ते मुलं टिकतात त्याच्यामध्ये. आमच्याकडे मूल पहिलं आलं की जसे दुसऱ्या शाळांमध्ये मुलाची परीक्षा घेतली जाते तसं आमच्याकडे काहीच घडत नाही. मुलाला समजून घ्यायला एक परीक्षा खूपच कमी गोष्ट आहे. म्हणून मूल जेव्हा सुरुवातीला आमच्याकडे येतो तर तेव्हा किमान 4 ते 6 महिने आम्ही त्याच्याबरोबर काम करतो. त्याची आत्ता काय स्टेटस आहे, म्हणजे तो काय शिकला आहे, काय समजलं आहे त्याच्या क्षमता काय आहेत आणि त्याचं कंटेंट आशय काय त्याला समजलं आहे. म्हणून हे समजून घेऊन एक साधारण 6 महिन्यानंतर हे आम्ही सगळं पालकांबरोबर आणि त्या मुलाबरोबर शेअर करतो आणि त्याच्यानंतर त्याची पुढची वाटचाल आम्ही ठरवतो की नेमकं त्यांनी पुढे काय करायला पाहिजे, जोस्तोवर तो एका विशिष्ट वयोगटापर्यंत येत नाही. दुसरं म्हणजे आमचं जे हे लर्निंग सेंटर आहे ते मल्टीबोर्ड मल्टीलिंग्वल सेंटर आहे. म्हणजे काय? ह्याच्यामध्ये मेन असं आहे की आत्ता आपल्या अवतीभोवती जे शाळा मी म्हणते ते आयदर मराठी मीडियम असतात, इंग्लिश मीडियम असतात किंवा सेमी इंग्लिश असं त्याचं बायफर्केशन केलेलं आहे. आमची अशी समज आहे की मूल जेव्हा समजून घेतं किंवा आपण प्रौढसुद्धा जेव्हा समजून घेतो ती समजण्याची भाषा आपली वेगळी असते आणि जी एक्सप्रेशनची भाषा आहे ही वेगळी असू शकते. म्हणजे मी विचार करते आहे माझ्या परिसर भाषेमध्ये, परिसर म्हणजे जे आपल्या अवतीभोवती म्हणली जाते ती भाषा, मी त्याला मातृभाषा किंवा पितृभाषा बिलकुल म्हणत नाही आम्ही, ती परिसर भाषामध्ये मूल समजून घेत असतं आणि मग तो जो मीडियम आहे तो एक्सप्रेशनचा असतो. मी इंग्लिश मीडियममध्ये परीक्षा देते, हिंदीमध्ये देते, मराठीत देते किंवा उर्दूमध्ये देते. म्हणून हे मल्टीलिंग्विझम आहे आमच्याकडे. म्हणजे तुम्ही मराठीत पण परीक्षा देऊ शकता, हिंदीत देऊ शकता, उर्दूत देऊ शकता किंवा इंग्लिशमध्ये पण देऊ शकता, पण तुम्ही समजून घ्याल तुमच्या स्वतःच्या भाषेमध्ये. म्हणून हे मल्टीलिंग्वल इथे आहे. दुसरं मल्टीबोर्ड आहे. मल्टीबोर्ड असं आहे की आत्तापर्यंत आपण ज्या शाळांमध्ये जातो ती SSC बोर्डाची, CBSE बोर्डाची किंवा ICSE बोर्डाची आहे, तर इथे पण आम्ही चॉईस देतो किंवा कारण इथे आमच्या परीक्षाच मुळात आमचं म्हणणं ही ओपन लर्निंग सेंटर आहे. त्याच्यामुळे फक्त परीक्षा 5वी, 8वी, 10वी आणि 12वीच्या लेवलला होतात. तर तिथे बोर्ड चूज करण्याचा ऑप्शन आपण मुलांच्या केपेबिलिटीवर ठरवतो. साधारण तो 8वीच्या आधी 1-2 वर्ष आला की आधी ठरवून ठेवत नाही की त्यांनी या बोर्डमध्ये जायचं. अजून एक वेगळेपणा असा आहे की आत्तापर्यंत आपल्या आजूबाजूला जे सगळ्या शाळा आहेत ते एका विशिष्ट सोशल ग्रुपला केटर करतात. जिल्हा परिषदच्या शाळा तर एका प्रकारचे विशिष्ट पालक तिथे प्रवेश घेतात. कॉन्व्हेंट स्कूल्स आहेत तिथे जाणारा पालक वर्ग वेगळा आहे. प्रायव्हेट शाळा आहेत तिथे प्रायव्हेट वर्ग वेगळा आहे. ह्याच्यामध्ये असं आम्हाला दिसलं जेव्हा आम्ही शाळाचं बोलत होतो सुरुवातीला की कुठेच असं होत नाही की सगळ्या प्रकारची मुलं एका प्लॅटफॉर्मवर कुठे येतात. सोशिओ कल्चरल जे डिस्क्रिपन्सीज आपल्या सोसायटीमध्ये आहेत ते शेवटपर्यंत राहतात, ते शाळा असो कॉलेज असो. तर हे आम्हाला करायचं नव्हतं. आमचं म्हणणं आहे की जसं समाजात सगळी लोक राहतात मिळून मिसळून तसंच आपल्या लर्निंग सेंटरचं स्वरूप असावं. म्हणून सगळ्या स्तराच्या मुलांना इथे प्रवेश असतो. त्याच्यामुळे त्याचे काही निकष आम्ही ठरवलेले आहेत की त्यांना फीस कशी आकारायची. फॉर एक्झाम्पल की ते कुठल्या बॅकग्राऊंडमधनं येतात, म्हणजे त्यांचे आईवडील काय करतात, कितव्या जनरेशनचे ते लर्नर्स आहेत, म्हणजे पालक फर्स्ट जनरेशन लर्नर आहे का मूल फर्स्ट जनरेशन लर्नर आहे, आईवडील कुठलं सोशल काम करत असतात का, किंवा त्यांना असं शिकायचं आहे तर ते कुठल्या समस्यांना झगडून इथे आलेले आहेत. अशा 13-14 निकषानंतर प्रत्येक मुलाची फीस ठरवली जाते जी युनिक असते. म्हणून माझ्याकडे येणारे वस्तीमधली पण मुलं आहेत आणि 100 कोटी ते 150 कोटी वर्षाला उत्पन्न असलेले पण पालक आहे. पण आमच्या फीसचा एक कट ऑफ पॉईंट आहे, मिनिमम आणि मॅक्सिमम, त्याच्यामधल्या रेंजमध्ये आम्ही फीस आकारत असतो. हा पण आम्हाला असं वाटतं की एक वेगळेपण आहे
जे ही फॅसिलिटी नसते सगळीकडे. आता तुझ्या शाळेत येणारं 10 वर्षाचं मूल आणि इतर शाळांमध्ये जाणारं 10 वर्षाचं मूल ह्यांच्यामध्ये काही कंपॅरिझन होत असते का? हो, अर्थात फरक नक्कीच आहे आणि कंपॅरिझन होतच असते. समजा 10 वर्षाचं मूल आहे, साधारण 4थीतलं मूल आहे, तर त्याला भागाकार, गुणाकार, पहाडे हे सगळं येणं अपेक्षित असतं. पण आमच्या मुलांना हे सगळं तयार करता येतं. पाढे कसे तयार करायचे, ह्याच्या मागचं संकल्पना काय, इथपासनं मूल सुरू करतं. कधी कधी कंपॅरिझन मूल स्वतःच करत असतं की माझ्या मित्राला हे येतं आहे, मला अजून येत नाही आहे, तर त्याला ते शंका वाटत असते ह्या पद्धतीची मुलाला स्वतःला, कारण तो हे फेस करत असतो रोज. म्हणजे आमची मुलं खेळायला बाहेर गेली तर दुसरी मुलं चिडवत राहतात त्यांना की अरे तुला हे पण येत नाही, हे पण येत नाही, हे पण येत नाही. मग त्या मुलांची ही प्रिपरेशन म्हणजे समाजाला फेस करायची प्रिपरेशन पण आम्ही बॅकएंडला करत असतो वेगळ्या वेगळ्या प्रकारे, की तुला हे येत नाही आहे पण तुला काय येतं आहे, चल आपण यादी करून बघूयात. आणि तुझ्या मित्राला हे येतं आहे का, तर ते म्हणतं नाही, त्याला बसनी नाही जाता येत अजून, तो एकटा आईबाबांशिवाय राहूच शकत नाही, तो असा विचार करू शकत नाही, त्याला एकटं जायला किंवा एकटं काम करायला नाही जमत, त्याला बॅग भरायला जमत नाही, त्याच्या इथे स्कूल ड्रेसच असतं, मला रोज काय घालायचा हा निर्णय मी घेऊ शकतो. तर ह्या ज्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत जे जगण्याशी निगडीत आहे, ह्या सगळ्या स्किल्समध्ये मूल फार फास्ट असतं आमचं. हो, 10 वर्षाचा कदाचित गुणाकार भागाकारमध्ये तो थोडा कमी असेल किंवा वेगळ्या प्रकारे तो करत असेल, त्या मेनस्ट्रीम ह्याच्यासारखं करत नाही तो 10 वर्षाचा असताना. हे स्किल्स त्याला हळूहळू येतात आणि जेव्हा येतात तेव्हा तो त्याच्यात एक्सपर्टच होतो. ह्याचं कारण असं आहे की हे लर्निंग मेथडॉलॉजी आहे, म्हणजे शिकायचं आहे, ती गरज निर्माण झाली की ते काम मुलाबरोबर केलं जातं, ना की तो 10 वर्षाचा आहे म्हणून त्याला हे शिकवायलाच पाहिजे. समजा त्याची गरज नाही आहे आता शिवाजी शिकायची, तर कशाला त्याला तो भार द्यायचा. तो रायगडवर जाईल, राजगडवर जाईल, तेव्हा शिवाजी कळतीलच की त्याला. त्याचा अट्टाहास का की या वयात हे शिकायला पाहिजे. मूल रोज परस्पररित्या जो फेस करतोय ते फेस करण्यासाठी त्याला जे लागतंय ते आपण आधी शिकूयात ना. त्याला कशाला युनिवर्समध्ये किती प्लॅनेट्स काय करतोय आपण ते शिकलोय, त्याचं आपण काय करतोय का आता. नको ते आशे मुलांच्या डोक्यात घालायची गरज नसते, ते आम्ही घालत नाही, ते टीच करत नाही. आणि ह्याचं शिक्षण आम्हाला पालकांना पण द्यायला लागतं, कारण पालक इन्फॉर्मेशन भरायच्या घाईत असतात की मला जे येते ते माझ्या मुलापर्यंत. तर हे काम आम्ही करत असतो. आणि हे जे सगळे अनुभव आहेत ते आमची जी कामं असतात ते शाळेमध्येच होत नाहीत किंवा आमच्या लर्निंग सेंटरमध्ये न होता आम्ही बाहेर खूप ठिकाणी जात असतो मुलांबरोबर. म्हणजे तुमच्या फील्ड ट्रिप्स असतात का किंवा स्टडी टूर्स असतात का? हो, हे स्टडी टूर्स किंवा फील्ड ट्रिप्स न म्हणता आम्ही ह्याला एक्सप्लोरेशन व्हिजिट्स म्हणतो. म्हणजे आपल्या आजूबाजूला जाणे किंवा पुण्यातच फिरतोय आपण कुठे, त्याला एक वेगळं प्रकार असतो, त्याला आम्ही जॉन्टिंग्स म्हणतो. किंवा 2-3 तासांच्या अंतरावर जाऊन मुलं 2-3 दिवस राहतात, ह्याला एक्सप्लोरेशन व्हिजिट्स म्हणतो. मोठी मुलं किंवा जी मुलं आमच्या पद्धतीमध्ये 3 ते 4 वर्ष असतील, लहान असली तरी ते कधीकधी 8 ते 10 दिवससुद्धा आमच्याबरोबर बाहेर राहतात. ह्यातनं जे अनुभव त्यांना मिळतं, इंडिपेंडेंटली राहण्याची जी त्यांना स्वतःमध्ये कॉन्फिडन्स असतं, जे छोटे छोटे डिसिजन्स असतात, मी आता किती खाऊ, कसं खाऊ, भूक लागली आहे तर मागायचं का नाही, या सगळे जे औपचारिकता असते लाईफ स्किल्समध्ये, हे मुलं तिथे आत्मसात करायचं असतं. एकटं झोपणं त्यांना अवघड जात असतं. मग मेंटॉरशी बोलून की मी तुझ्याजवळ आज झोपू का, तुझा हात धरून झोपू का, इतक्या छोट्या छोट्या गोष्टी, किंवा रात्री मला जायचं आहे वॉशरूमला, हे सांगणं कोणाला तरी, ह्या सगळ्या जीवनकौशल्यांची मुलांना फार लवकर जमतं त्यांना हे सगळं करायला. आणि म्हणून आमच्या इथे हे ऑलमोस्ट आम्ही 40% वेळ शाळेच्या बाहेर असतो. क्या बात आहे. आणि मुलं एन्जॉय करतात, खूपच एन्जॉय करतात आणि वाट बघत असतात की पुढची आमचं कुठे जाणार आहे. आणि हे सगळं आम्ही जे ठरवतो ते मुलांचं काय काम चालू आहे हे त्याच्याशी निगडीत असतं. ते उठलोय आणि इथे जातोय असं होत नाही, त्याला काहीतरी ऑब्जेक्टिव्ह असतं, ते ऑब्जेक्टिव्ह साधायलाच आम्ही जात असतो.
आणि ते ऑब्जेक्टिव्ह त्याच्या मनाशी पोचतं तुमची स्टडी टूर झाल्यानंतर त्याला माहीत नसतं की आपण ह्याच्यासाठी चाललो आहे, पण तिथे मुलं जी काम करतात त्याच्यावरनं ते मुलाला लक्षात येतं की हे आता मला समजलं आहे किंवा हे मी शिकलो आहे. हे पोस्ट आमचे जे हे EVs असतात त्याच्यानंतर मुलांना काम करायचं असतं, एक प्रेझेंटेशन पालकांसमोर द्यायचं असतं की मी इतके दिवस राहून आलो आहे, माझं हे शिकणं झालं आहे, असं काम चालू असतं. मग तुमच्याकडे जेव्हा मुलं यायला सुरुवात होते तेव्हा त्यांच्या पाठीवर वह्या पुस्तकांचं ओझं? नाही 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 नाही, बिलकुल नसतं, बिलकुलच नसतं. पाठ्यपुस्तकाची संकल्पना आहे ते विशिष्ट गोष्ट विशिष्ट मुलांना विशिष्ट वयात विशिष्ट दिवशी शिकवण्याची गोष्ट आहे. हे मोठ्याने ठरवलेली पद्धत आहे. मूल कसं शिकतं तो रोज वेगळा असतो. मुलाच्या गरजा रोजच्या वेगळ्या असतात. मुलाला शिकण्याची गरज पण ही वेगळी असते. आपल्याकडे वह्या पुस्तकांचं ओझं बिलकुलच नसतं, पण आमची खूप सघन लायब्ररी आहे. दर आठवड्याला मुलांनी 5 पुस्तकं न्यायचीच असतात, वेगळ्या वेगळ्या भाषेत, हिंदी, इंग्लिश, मराठीचं, पण त्यांनी निवडलेली. ह्याच्यामध्ये निवड त्याची आहे, म्हणून ती निवड खूप महत्त्वाची आहे. ती पुस्तकं जी मुलं वाचता येतात ते वाचतात, ज्या मुलांना वाचता येत नाही त्यांचे आईबाबा वाचून दाखवतात. म्हणून वर्षभरात ऑलमोस्ट 250 ते 300 पुस्तकं मुलांच्या हाताखालनं गेलेली असतात, वाचता येऊ किंवा न येऊ. मुलं काम करत असतात, त्याला जे लागणारं साहित्य असतं ते काही प्रमाणावर आमच्याकडे पुरवलं जातं, पण मुलं वेगळ्या पद्धतीने ते एक्सप्रेस करत असतात. म्हणून कधीतरी कागद पेन्सिल लागतो, कधी नाहीच लागत. ते वाळूत एक्सप्रेस करतात, ठोकळ्यांमध्ये एक्सप्रेस करतात, रांगोळीने एक्सप्रेस करतात, भावल्या बनवतात, शिवणकाम करतात, पाण्याने खेळतात, चिखलाने खेळतात, गवतानी खेळतात. ह्या सगळ्या माध्यमातनं ते एक्सप्रेस करत असतात. म्हणून एक्सप्रेस म्हणजे त्यांना अभिव्यक्ती करण्यासाठी पेपर पेन्सिल हा एक माध्यम आहे. असे हजारो माध्यम आहेत. तर आमच्या लर्निंग सेंटरमध्ये हे भरपूर माध्यमं अवेलेबल असतात, जे बहुतेक करून साहित्य गोळा केलेला असतो. कधी कधी टाकाऊ वस्तूतलं साहित्य पण बऱ्यापैकी प्रमाणावर असतो. कुठलाही खर्च केलेल्या प्लास्टिकची खेळणी खूपच कमी किंवा नसतातच आमच्याकडे. तर या प्रकारच्या साहित्याने मूल एक्सप्रेस करत असतं, अभिव्यक्त होत असतं, आणि ह्याच्यासाठी ओझ्याची काहीच गरज नसते. मग तुमच्या शाळेत मुलांना घडवण्याची पद्धतच वेगळी असल्यामुळे इतर शाळांपेक्षा, इतर शाळांमध्ये कसं की 3 वर्षाच्या मुलाला प्रवेश देतात आणि मग शिकवायला सुरुवात करतात, तसं मग तुमच्या शाळामध्ये किती वर्षाच्या मुलाला घेतलं जातं? तुम्ही बोलता ते बरोबर आहे. आम्ही 2 वर्षापासून मुलांना शू सांगता येण्यापासून घेतो, आणि कुठेही मधल्या टप्प्यावर मूल आलं तरी त्यांना प्रवेश दिला जातो. ह्याचा मुख्य उद्देश असा आहे किंवा मुख्य आमचं त्याच्या मागचं पर्स्पेक्टिव्ह असं आहे की कुठलंही मूल कधीही काहीही शिकू शकतं. फक्त त्याला आधीच्या शिक्षण पद्धतीवरनं ह्या शिक्षण पद्धतीमध्ये यायला काहीतरी वेळ लागणार आहे. म्हणून मी पालकांना रिक्वेस्ट करते की तुमचं मूल जितकं मोठं होतं तेवढी ही पद्धत शिकण्यासाठी त्याला थोडासा वेळ जास्त जाईल, तेवढा तुमचा पेशन्स असेल तरच प्रवेश घ्या. आणि किमान 3 वर्ष त्या मुलाला तुम्ही हलवू नका, कारण मूल एका पद्धतीतनं आल्यावर इथे ॲडजस्ट होतच असतं, आणि मग पालकांना दिसतं की काही घडत नाही, कारण ते अनलर्निंग त्याचं मागचं चालू असतं. 10 वर्षाचं मुलांनी माझ्याकडे प्रवेश घेतला तर तो 10 वर्ष एका पद्धतीत शिकला किंवा 7 वर्ष शिकलाय असं होतं, कारण तो तिथे टॉट आहे, त्याला शिकवलं गेलं आहे, आणि इथे आपण सांगतो तू शिक. ह्याच्यात जो वेगळेपणा आहे हे समजून घ्यायला मुलाला वेळ लागतो. म्हणजे तुझा तू शिक, तुला हवं असेल तर तुझा तू शिक. अगदी बरोबर आहे. ह्याच्यामध्ये फरक असतं, आणि हे फरक कळायला पालकांना आणि मुलाला थोडा वेळ द्यायला लागतो. काही मुलं 6 महिन्यात, काही 1 वर्षात, काही 1.5 वर्षात या पद्धतीला अनुरूप काम करायला लागतात. हे माझं आत्तापर्यंत एक्सपिरियन्स आहे. आता मागच्या वर्षी तर माझ्याकडे 2 10वीला आलेली मुलं आहेत, पण ते पण आता छान काम करायला लागले आहेत. अरे वा. कारण त्यांना तो स्वातंत्र्य मिळालेलं इथे, जे त्यांना तिथे मिळत नव्हतं. तर त्याच्यामध्ये त्यांचं परफॉर्मन्स खूपच चांगला होता. बरं, तो आत्ता बोलताना म्हणालीस की तुमच्याकडे मेंटॉर मुलांवर लक्ष ठेवून असतो किंवा पाहत असतो की ते मूल नीट काम करतंय किंवा नाही. तर हे मेंटॉर म्हणजे काय? म्हणजे मेंटॉर म्हणजे शिक्षक नव्हे.
मग काय फरक आहे मेंटॉर आणि शिक्षक? काय ती थिन ब्ल्यू लाईन आहे? ओके. मेंटॉर लक्ष ठेवत असतं किंवा केअरटेकर आहे असं बिलकुलच नाही. सर्वात महत्त्वाचं आहे की मेंटॉर जो आहे ते मूल कसं शिकतंय ह्याचं त्याचं काम झालेलं असतं. ते प्रत्येक मूल ओळखत असतो, इंडिव्हिज्युअली ओळखत असतं. मुलांना शाळेत का घालतो? कारण त्याचा विकास व्हावा. वाढ हे फिजिकली होत असते, विकास हे एकूण त्याचं सगळे गोष्टी वापरण्यातला विकास आहे. ते विकास साधतोय ना तो, ह्याच्यासाठी ते मध्ये मध्ये फॅसिलिटेशन करत असतं, मुलाला पुढे नेत असतं, सांगत नसतं. म्हणजे त्यांनी एखादं चित्र काढलं, अगदी त्याचं एक उदाहरण देते. एक चित्र काढलं आहे, त्याच्यामध्ये त्याला समोर दिसणारं त्यांनी झाड काढलेलं आहे. तर मेंटॉर त्याला असं नाही सांगत की बघ तुला ती मुलगी दिसते ना, ते पण काढ. तर मेंटॉर त्याला विचारतो अजून काय दिसतंय तुला झाडापाशी? तर मूल म्हणतं की मला ना सानिया उभी राहिलेली दिसते आहे. मग काय करूयात? हां, माझं काढायचं राहिलं, मी ते काढतो. तर हे फॅसिलिटेशन असतं. जर का मी टीचर असते तर मी म्हटलं असतं ती सानिया उभी आहे ना, ते तू काढ. बरं. ह्याच्यात खूप थिन लाईन आहे. तर मुलाला शिकण्याची संधी देत देत पण त्याचा विकास घडवतोय, ही जबाबदारी मेंटॉरची खूप मोठी जबाबदारी घेतोय खरं आम्ही. पण मग तुमच्याकडे जर एखाद्या व्यक्तीला मेंटॉर म्हणून काम करायचं असेल तर त्या व्यक्तीमध्ये काय क्वालिटी असणं गरजेचं आहे? सगळ्यात बेसिक क्वालिटी आहे की त्याला मुलाबरोबर संवाद साधता आला पाहिजे आणि दुसरं मुलांबरोबर काम करण्याची इच्छा असायला पाहिजे. हे अगदी बेसिक हे आहे. शिक्षणाची खूप मोठी अट आहे तर नाही आहे. आमच्याकडे सगळे जे मेंटॉर्स आहेत ते वेगळ्या वेगळ्या फील्डमधनं येते. कोणी फिजिक्समधलं आहे, कोणी मॅथमॅटिक्समधलं आहे, कोणी आर्ट्समधलं आहे, कोणी फॅब्रिकमधलं आहे. तर ही जी वैविध्यता आहे लोकांमध्ये, त्याचं जे सगळ्या गोष्टी आहेत ते मुलांपर्यंत पोचायचे. पण सगळ्यांचं बेसिक हे आहे की मला मुलाबरोबर काम करायला आवडतं, मी मुलाशी संवाद साधू शकतो आणि मी मुलांना समजून घेऊ शकतो. प्रेरणा, चाकोरी बाहेर जाऊन तू सुरू केलेल्या चाकोरीबद्ध नसलेल्या शाळेत मुलांनी येण्यासाठी पालकांना सर्वप्रथम इथे काय चाललं आहे ते पटावं लागत असेल. हां, मग तू हे पालकांना कसं पटवतेस सांग आम्हाला. खरं तर समजायला खूप सोपी आहे पण रुजायला अवघड पद्धत आहे. कारण पालक येतात, समजून जातात, एकदा येतात, दोनदा येतात, तीनदा येतात. त्यांच्याबरोबर त्यांच्या आयुष्यात घडलेल्या ज्या लर्निंग किंवा शिकण्याच्या ज्या संदर्भाने झालेल्या गोष्टी आहेत त्याच्याशी ताडून मी हे बोलत असते त्यांचं की शिकणं म्हणजे काय आणि शिकवणं म्हणजे काय, हे फरकच सुरुवातीला पालकांना समजत नाही. पालकांबरोबर खूप सेशन्स घ्यायला लागतात. पालकांच्या खूप आम्ही वर्तुळ सेशन्स म्हणतो, ज्याच्यामध्ये लर्निंग मेथडॉलॉजी म्हणजे काय, शिकणं म्हणजे काय, आपल्याला ती सहज गोष्ट वाटते. मी शिकवलं, तू शिकलेस, इतकं सोपं आहे. पण मी स्वतःहून माझ्या शिकण्याची जबाबदारी घेणं हे किती मोठी गोष्ट आहे आणि ह्याच्या आधी खूप गोष्टी यायला लागतात मुलांना, तेव्हा जाऊन तो त्या पातळीवर बोलतो. एकतर वर्ड ऑफ माउथच पब्लिसिटी आत्तापर्यंत मी केलेलं आहे. अगदी खूपच कमी प्रमाणावर सोशल मीडियाचा वापर करते. ते सुद्धा मला वाटलं तर मी माझं ब्लॉग लिहित असते. ह्याच्यामध्ये खूप पब्लिसिटी करून येणारी लोकं खूप दिवस टिकतही नाही. काही पालक येतात ते फक्त त्या ग्लॅमरसाठी येतात की मी काहीतरी माझ्या मुलासाठी वेगळं करतो आहे, ह्या ग्लॅमरमध्ये येतात. ते काही दिवस टिकतात पण ते लक्षात येतं आम्हाला आणि काही दिवसांनी मुलाला विथड्रॉ करतात. कारण शिकण्याचा जो ताण असतो, लर्निंगचा जो ताण असतो तो आधी पालकांनाच झेपत नाही. दुसऱ्या शाळांमध्ये काय घडतं की शिक्षक एक 10 वाक्य बोलत असतो, मुलाला ते ऐकून पाठ करायची असतात किंवा त्या संदर्भातली परीक्षा द्यायचं असतं, पण त्याला पाठांतर करायला लागतं. ते कृत्रिम होतं, ते शिकणं कृत्रिम असतं. इथे सहजता असते. आमच्या लर्निंग सेंटरमध्ये सहजता असते. कारण मूल जसं शिकत आलं आहे तसंच नैसर्गिकरित्या त्याला शिकत जायचं आहे. फक्त वरच्या पातळ्यांवर न्यायला आम्ही मेंटॉर त्याला मदत करत असतो. मुलांचं किंवा पालकांचा असा प्रश्न खूपदा मला येतो की तुमच्या शाळेतनं मूल 10वी-12वी झालं किंवा लर्निंग सेंटरमधनं आणि इतर शाळेमध्ये झालं तर काय घडेल? मी पालकांनाच थेट विचारते की तुम्ही 10वी झालात, 12वी झालात, तेव्हा जे शिकलात ते तुम्हाला आत्ता काही लागतं आहे का आयुष्यात किंवा तुमच्या कामांमध्ये त्याचा काही उपयोग होतो आहे का?
तर बहुतेक पालकांचं होतं की नाही, जे मला काम करायला लागलं नंतरसुद्धा कंपनीमध्ये ते सगळं मला शिकायला लागलं परत. तर आमची मुलं जी आहेत ते 10वीचं सर्टिफिकेट किंवा 12वीचं सर्टिफिकेट तर मिळेलच, पण आत्तापर्यंत जो त्यांना सगळा जो आशय झाला आहे ते शिकली आहेत, त्याचा अनुभव घेतला आहे, म्हणून त्याचा वापर ते करू शकतात. आता आमची मुलं गव्हर्निंग सिस्टम ऑफ इंडियावर काम करत होती, गेले वर्षभर काम करत आहेत. साधारण 12 ते 14 वर्षातली ही सगळी मुलं आहेत. स्वतःच्या गावामध्ये जाऊन ग्रामपंचायतीचं काम कसं चालतं, तिथे काय घडतात, त्या काय सुविधा देतात, काय सुविधा मागण्याचा नागरिक म्हणून मला अधिकार आहे, हे सगळं ते तिथे जाऊन त्यांनी काम केलं आहे. असं करत करत गव्हर्नमेंट सिस्टीममध्ये ग्रामपंचायत हे सगळ्यात गाव पातळीवर आहे, मग नगरपंचायत पातळीवर जाणे किंवा इथे आपलं PMCमध्ये बघणे काय सुविधा आहे. तुम्ही नेता मुलांना तिकडे? मुलं जातात. ओके. आपल्या 12 वर्षाच्या नंतरची सगळे मुलांना स्वतंत्रपणे शाळेत यायचं असतं. येणं कंपल्सरी आहे. तुम्ही चालत या, बसनी या किंवा सायकलनी या. तुम्ही व्हॅन किंवा पालकांबरोबर येऊ शकत नाही. हे सगळे धडे आहेत, इंडिपेंडन्सचे धडे आहेत, हे सगळीकडे वापरतो. मग PMCला गेले तर त्यांना स्वतः जायला लागतं, बस नंबर शोध, जाऊन ये, असं त्याची पूर्वतयारी त्यांनी काय केली आहे ह्याच्यावर काम केलं जातं आणि मग ते जातात. हे करत करत आम्ही मागच्या वर्षी 26 जानेवारीचं परेड बघायला दिल्लीपर्यंत पोचलो. जुन्या पार्लमेंटमध्ये गेलो. ह्या सगळ्याची तयारी, परवानगी, सगळे तिकीट बुकिंगचे सगळे मुलांनी केलेले असतात. हे सगळे जी कामं आहेत ॲक्च्युली लाईफमध्ये लागणारी, मला जायचं आहे तर तिकीटची चौकशी कशी करायची, ओके मी स्टेशनवर जाते, मी तिथल्या लोकांशी बोलते, आम्हाला सुटेबल काय आहे, बजेटमध्ये काय बसणार आहे, काय बजेट असणार आहे, काय खर्च झाला आहे, जेवणाचं बजेट, दिल्लीमध्ये गेलो की जेवणाचं बजेट एवढंच असणार आहे असं सांगणारं मूल असतं माझ्या इथे. आणि ह्याच्यापेक्षा जास्त मला वाटत नाही आपण शिकवू शकतो. म्हणजे मुलांची कपॅसिटी भरमसाठ आहे आणि आपण त्यांना फक्त पुस्तकातले लिहिलेलं शिकवत असतो नॉर्मल शाळांमध्ये. हे त्यांचं अंडर युटिलायझेशन आहे. मुलांच्या खूप केपेबिलिटीज आहेत. ते आम्ही दर दिवशी आम्हाला काहीतरी नवीन कळत असतं. प्रेरणा, तू आता म्हणालीस की 5वी नंतर, 8वी नंतर, 10वी 12वी नंतर जर त्या मुलाला वाटलं तर त्याला परीक्षेला बसता येतं, तर असं एखादं मूल असेल ज्याला परीक्षेला बसायचं आहे, तर जेव्हा ते परीक्षा द्यायला जातं तेव्हा त्याला काही वेगळे पण जाणवतं का? कारण परीक्षा सतत त्याच्या आयुष्यात येत नसते. हो. आणि मग तसं तुम्ही त्या परीक्षेला पाठवण्याअगदी त्याची कशी काय तयारी करून घेता, मुख्यतः मनाची तयारी? ह्याच्यामध्ये असं नाही आहे की आम्ही तेव्हा डायरेक्टली तो परीक्षेला बसतो. म्हणजे 5वी, 8वी, 10वी आणि 12वीची परीक्षा मूल देऊ शकतं. पहिली गोष्ट, हे फक्त मूल ठरवत नाही, त्याचे मेंटर्स, त्याचे पालक आणि मूल मिळून ठरवत असतात. तेव्हा जेव्हा त्याचं वय आहे परीक्षा द्यायची, कारण ते ठरलेलं आहे, 8वीचं वय असेल साधारण 12-13 वर्षाचं झालं की 8वीची परीक्षा देऊ शकतो, 14 वर्षानंतर 10वीची देऊ शकतो आणि 17 वर्षानंतर 12वीची देऊ शकतो. तर हे वय ठरलेले आहेत. हे जेव्हा आम्ही पहिलं 6 महिन्याचं त्याचं काम करतो तेव्हा हे ठरवतो की साधारण तो 10वी या वर्षी देईल. त्याच्या आधी 2-3 वर्ष त्याच्याबरोबर काम सुरू होतं, खरं काम सुरू होतं. म्हणजे कसं? म्हणजे असं सुरू होतं की त्याला कुठल्या बोर्डला परीक्षा द्यायची आहे, त्या बोर्डमध्ये कुठले कुठले विषय आहेत. जेव्हा आपण नेहमीच्या शाळेमध्ये जातो त्यांचे 7 विषय ठरलेले असतात, ह्या 7च विषयाचे परीक्षा द्यायचे. पण जेव्हा आपण ओपन स्कूलिंगमधनं किंवा आमच्यासारखं लर्निंग सेंटरमध्ये जातो तेव्हा हे खूपच त्याच्यात पर्याय उपलब्ध असतात. किंवा आमच्या लर्निंग सेंटरमध्ये हे पर्याय आम्ही ठेवलेले आहेत की मुलाला माहिती पाहिजे की त्याच्याकडे काय काय पर्यायी विषय आहेत. म्हणून मुलांचा जो विकास आम्ही करत असतो किंवा मुलांबरोबर काम करत असतो ते त्यांच्या क्षमतांवर करत असतो, म्हणजे केपेबिलिटीजवर करत असतो. त्या केपेबिलिटीजला कॉम्प्लिमेंटरी कुठले विषय असतील ह्याच्यावर काम 2-3 वर्ष आधी सुरू होतं. साधारण 9 ते 10 वर्षानंतर मुलाची रोज एक छोटी छोटी परीक्षा असते आमच्याकडे. पण त्याचं एक सिम्युलेशन सेंटर असतं जिथे बाकावर बसून त्याला परीक्षा द्यायची असते. अगदी सुरुवातीला 10 मिनिटाची, 12 मिनिटाची असं वाढवत नेतो. आणि तेव्हा जेव्हा 9-10 वर्षाला परीक्षा देतो तेव्हा छोट्या गोष्टींवर असतो. तू काल
ईव्हीला गेलास तेव्हा तू असं असं केलंस तर तेव्हा तुझा अनुभव काय होतं हे लिहून काढ. अशा छोट्या प्रश्नांकडनं जाऊन त्याच्या भाषेत लिहिताना हळूहळू ते अकॅडमिक भाषेकडे आम्ही त्याला वळवत असतो. म्हणून हे त्या वर्षाची तयारी नसते, ती तयारी 2-3 वर्ष आधी त्याची सुरू होते परीक्षेच्या आधी. म्हणून त्याचं मनाची तयारीचा प्रश्नच नाही, उलट त्याला परीक्षा देणं खूप सहज वाटतं. कारण त्याला वाटतं की हे दिस इज वन ऑफ द थिंग्स दॅट आय हॅव टू डू इन लाईफ. त्याला काही पर्याय नाही आहे आणि हे पालकांनाही माहिती आहे आणि मुलांनाही माहिती आहे. पण मग हा अनुभव लक्षात घेता कधी कधी अशी वेळ येत असेल ना की मूल तुमच्याकडे आहे, तुमच्या सिस्टीममध्ये आहे आणि पालकांची म्हणा ट्रान्सफर होते किंवा काही दुसऱ्या कारणाने मुलाला इथून जावं लागतंय दुसऱ्या पद्धतीत, शिक्षण पद्धतीत. तर मग ह्यामुळे कदाचित मुलाला ते सहज सोपं जातं की थोडं अवघड वाटतं? नाही, उलट त्यांना सोपं जातं कारण त्यांचं स्वतःवर काम झालेलं आहे. शिकायचं कसं आहे हे त्यांनी आत्मसात केलंय. मग कुठली आयुष्यातली गोष्ट असो ते आत्मसात करायला रेडी असतात कधीही. त्याच्यामुळे त्यांना ही परीक्षा आहे का, ओके द्यायची का, मला ह्या शाळेत जायचं का, ओके मग मी त्याप्रमाणे माझं वळवीन. मी समजलेला असतो, त्या मुलाला समजलेलं असतं मी कसा शिकतो. पर्याय डी ह्या तुझ्या शाळेमध्ये आता किती विद्यार्थी येतात? आत्ता माझ्या पर्याय डी स्कूल लर्निंग सेंटरमध्ये 42 मुलं आहेत. म्हणजे 42 कुटुंब आहेत असं म्हणता येईल. ही मुलं 2 ते 18 वयोगटातली मुलं आहेत आणि सगळे मिळून 42 मुलं आहेत. ह्याचं मॅक्सिमम मला 100पर्यंत न्यायची आहेत एका सेंटरला. असे अजून काही सेंटर्स असतील त्या पुढची गोष्ट माहिती नाही, जसा सपोर्ट मिळेल किंवा जितक्या पालकांना पटेल त्याच्यावर आहे. पण 100 मुलांपर्यंतच का थांबायचे, त्याचं काही खास कारण? ही लर्निंग मेथडॉलॉजी, टीचिंग मेथडॉलॉजी नाही आहे. म्हणून शिकण्यासाठी लागणारा जी स्पेस असते किंवा जसं इंटिग्रेशन मला हवं असतं मुलांमध्ये ते मला एका ठिकाणी 100पेक्षा जास्त नाही करायचं आहे. तुमच्याकडे येणाऱ्या मुलांचा विकास तुमच्या योजनेप्रमाणे होतो आहे ना किंवा त्या स्पीडने होत नाही आहे हे ठरवण्याचे तुमचे काही निकष असतात का? अर्थातच ह्याच्यामध्ये निकषपेक्षा ते मूल कसं शिकतंय, काय शिकतंय, कुठल्या गतीने शिकतंय ह्याचं खूप विस्तृत डॉक्युमेंटेशन आमच्याकडे असतं, ज्याच्यावर दर आठवड्याला आमची चर्चा घडत असते की या मुलाचं काय चालू आहे किंवा काय होणार आहे किंवा काय काय व्हायला पाहिजे जे कदाचित राहून गेलं आहे किंवा मूल कशात इंटरेस्ट दाखवतं आहे. आणि ही सगळ्याची चर्चा होत असते. ह्याचे काही निकष ठरवलेले असतात की किमान त्यांनी एवढं केलं पाहिजे आणि कमाल काही गोष्टी असतात जे त्या वेळेला कधी कधी येतात. म्हणजे जसं मी आधी पण म्हणले आहे की आमचे खूप सारे एक्सप्लोरेशन विजिट्स असतात. ते पण कधी कधी असं होतं की महिना कामच करत नाही आहे आणि एकदम त्याला काहीतरी सुचतं आणि ते काम करायला लागतं आणि अचानक अशी संधी येते की ह्याला बाहेर घेऊन जाणं गरजेचंच आहे. तर अशा पण आमच्या एक्सप्लोरेशन विजिट्स काही ठरत असतात, ज्याच्यामुळे कधी कधी पालक खूप अस्वस्थ होतात की तुम्ही ऐन वेळेला कसं काय सांगताय आम्हाला इथे जायचं. आमचं म्हणणं आहे की आमची पूर्ण लर्निंग मेथडॉलॉजी मूल कसं शिकतं ह्याच्यावर अवलंबून आहे, ना की मला काय शिकवायचं आहे. मोठ्यांचं आपण ठरवू शकतो, मुलांचं गती आणि काय आशेमध्ये त्यावेळेला इंटरेस्ट आहे हे ठरवू शकत नाही, पण काही गोष्टी ऐनवेळच्या खूप होत असतात. म्हणून हे निकष ठरवलेले असतात. दुसरं म्हणजे इथे पालकांचा ह्याच्यात खूप सहभाग असतो. दर आठवड्याला पालकांना त्यांचे ऑब्झर्वेशन्स मुलांबद्दलचे द्यायचे असतात. अजून आमचे काही गोष्टी असतात, ॲक्टिव्हिटीज असतात. जेव्हा मुलं एकमेकांच्या घरी जात असतात तेव्हा माझे मित्राचे पालक पण माझ्याकडे बघत असतात. म्हणून हे सगळं साधारण कम्युनिटी लर्निंग कसं घडेल, एका मुलाला 6-7 लोक बघत असतात, त्याची प्रगती बघत असतात आणि मग त्याच्यामध्ये चर्चा घडवून आणतो आम्ही या सगळ्याची. मूल कुठेही जात असतं, कोणाच्या घरी गेलं तर हे मूल मागच्या वेळेला माझ्याशी कसं बोललं, आता कसं बोललं, मागच्या वेळी कसा जेवला, आता कसं जेवला. तर हे निकष आयुष्याचे लाईफ स्किल्सचे निकष आहेत ना. हे आपले शाळेसारखे 7 विषयांचे 100 मार्कांचे नाही आहेत. म्हणून ह्याला खूप जास्त स्कोप आहे. प्रेरणा, आमच्या दर्शकांच्या मनात जो प्रश्न आलेला आहे
आणि जो माझ्याही मनात आलाय तो मी आता तुला विचारते, की मग तुझी स्वतःची मुलं कुठल्या शिक्षण पद्धतीत शिकली आहेत? सुरुवातच अर्थात तिथनंच झाली आहे माझी. मी प्रोफेशनली ॲक्च्युली आर्किटेक्टची डिग्री घेतलेली आहे. तिथे शिकत होते, प्रॅक्टिस करत होते, कॉलेजमध्ये शिकवत होते. आत्ताही जाते कधीतरी मध्ये मध्ये. पण मी स्वतःच्या मुलांपासूनच सुरुवात केली आहे. म्हणजे माझ्या मोठ्या मुलीला पहिल्या 6 वर्षांमध्ये मी 5 ते 6 शाळा बदललेल्या आहेत. मूल कसं वेगळं असतं घरामध्ये. पहिलं मूल होतं आमच्या अख्ख्या दोन्ही घराण्यांमध्ये आणि तिची जी काळजी आपण सगळे मिळून घेतो, आजी आजोबा असतात सगळे, आणि तिचं जो वेगळेपण आहे ते प्रत्येक टप्प्यावर आपण जपत असतो की हां तिला भूक लागली आहे, हे द्या, तिला हे असायला पाहिजे, असं करा. मात्र हीच पद्धत मी कुठेतरी शाळेमध्ये पण शोधत होते की माझं मूल स्पेशल आहे माझ्यासाठी, तर तसंच तिला शिक्षण मिळेल काय. म्हणून मी एका शाळेत तिला घातलं. मी तिथे बसायची बाहेर, पहिले 8-10 दिवस बसायची तिथे. मग मला ऐकू यायचं आतमध्ये काय घडतं आहे. अगदी मारण्यापासनं ओरडण्यापासनं. ती आता पहिल्यांदा शाळेच्या घराच्या बाहेर पडली आहे एका शाळेत. तर तिच्याबरोबर जे केलं जातं आहे किंवा तिच्याशी जसं संवाद केला जात आहे, कसं बोलतं आहे, हे सगळं बघून मी खूपच डिप्रेस झाले असं म्हणायलाही हरकत नाही. की काय घडतं आहे, मूल असं कसं शिकेल, हे शिकणं अशक्य आहे. असे मी काय जाणवलं तुला? मला एकतर जाणवलं की शाळांचा जो काय म्हणतात मेन ऑब्जेक्टिव्ह आहे की त्यांना काय पोचवायचं आहे मुलापर्यंत. म्हणजे मला ABCD शिकूनच त्याला सोडायचं आहे किंवा 1, 2, 3 शिकूनच सोडायचं आहे. पण ते माणूस म्हणून काय आहे, कुठनं आलं आहे ते मूल, त्याला न समजता हे कसं काय शिकेल, हे सगळे प्रश्न मला तेव्हा खूपच रेंगाळायचे. ह्याच्यावर मी खूप विचार करायची. असे मी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, 5 शाळा बदलल्या आणि कुठेच मला काहीच प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळालं नाही. म्हणजे तेव्हा मी खरं तर मी थँकफुल आहे माझ्या घरच्यांनी की आम्ही काही घरं बदलली. की तेव्हा शाळेचा असा रूल होता की 5 किलोमीटरच्या आतच तुम्ही शाळेला मुलाला पोचवू शकता. रात्रभर लाईनमध्ये लागून कॉन्व्हेंटचा फॉर्म घेऊन हे पण सगळे उद्योग मी करून झाले आहेत. मग माझ्या मोठी मुलगी साधारण 6 वर्षाची होती तेव्हा मला काही योग्य गायडन्स मिळाला आणि तेव्हा मी विचार केला की नाही, हिची शिक्षणाची, आणि तोच तर माझी दुसरी मुलगी पण झाली होती, ह्या दोघींची शिक्षणाची जबाबदारी मलाच घ्यायला पाहिजे, अजून कोणीच घेऊ शकत नाही. हे काम करत असताना अजून काही जण जोडले गेले ज्यांना हे प्रश्न होते आणि अगदी पहिली शाळा 99 साली मी काम सुरू केलं स्वतःच्या मुलांबरोबर आणि अजून 4 मुलं होती. तर त्या सगळ्या प्रवासात साधारण 23 वर्षाच्या या प्रवासात मी साधारण हे माझं 4थं लर्निंग सेंटर आहे जिथे मला सगळे इव्हॉल्व्ह होत गेलेत. म्हणजे पहिलं मी काय विचार करत होते, माझ्या विचारांबरोबर होते, मग पुढे मी डेव्हलप होत गेले. तेव्हा शाळा कशी असायला पाहिजे, शिकणं कसं असायला पाहिजे, ह्याच्यावर खूप वाचलं, खूप लिहिलं, खूप काम केलं आणि आता ह्या टप्प्यावर पोचली आहे. ह्याच्या आधीची पण शाळा माझी इकोट्यूड म्हणून होती. तिथे तर आम्ही कुठल्याच प्रकारच्या परीक्षा घेऊ नका, मूल कसं शिकतं ते जाऊ द्या, मुलांवर पूर्ण कॉन्फिडन्स ठेवा, हे पद्धत आत्ता पण आहे डी स्कूलमध्ये. पण ती जी शाळा आम्ही केली होती त्याला खूप प्रतिसादच नाही मिळाला. तिथे मॅक्सिमम माझ्याकडे 12च मुलं होती. पालकांना सतत परीक्षा आणि बाहेरच्या कॉम्पिटिशनवर खूपच जोर होता. तर ही जी आमची पर्यायी डी स्कूल आहे ते इकोट्यूडच्या सर्व पद्धती आणि 2 परीक्षेसाठी मुलांची तयारी केली, या दोन्ही पद्धतींचा एका प्रकारचा संगम म्हणता येईल, जिथे मुलांचाही विकास योग्य होतो आणि पालकांच्या ज्या प्रश्न असतात की परीक्षेला काय बसेल, कॉम्पिटिशनला काय होईल, हे दोन्ही समाधानकारकपणे आम्हाला ह्याचं सिस्टम्स जोडता आले. त्याचे आपला हा कार्यक्रम पाहून काही पालकांना आपल्या मुलाला तुझ्या शिक्षण पद्धतीत पाठवावंसं वाटलं तर त्यांनी काय करावं? माझा ब्लॉग आहे, माझा फोन नंबर दिलेला आहे. तुम्ही माझ्याशी किंवा माझ्या ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लोकांशी डायरेक्टली संपर्क साधा, लगेच फोन येईल आणि पुढची चौकशी करता येईल, आपल्याला भेटता येईल.
तुमचे काही प्रश्न असतील तर त्याच्यावर पण आपण डायरेक्ट उत्तर देऊ शकतो. आठवड्याला एक दिवस साधारण गुरुवारी संध्याकाळी आमचा दर आठवड्याला 1-1.5 तासाचा माझा सेशन असतो, ज्याच्यामध्ये असे जे चौकशी करणारे पालक आहेत त्यांचं आम्ही एकत्रित काही प्रश्न असतील तर ते सोडवत असतो. साधारण 5:30 ते 7 असतं. तर मोस्ट वेलकम आहे, तुम्ही अवश्य या. प्रेरणा, आज एक वेगळीच माहिती आम्हाला मिळाली. आणि तू मगाशी म्हणालीस तसं हे सगळं ऐकायला खूप सोपं आहे गं, पण पचायला जरा अवघड आहे. पण तू अगदी सहज साध्या शब्दात ही माहिती आम्हाला दिलीस. चाकोरी बाहेरील 4 चौघी या कार्यक्रमात तू आलीस, त्याबद्दल मनापासून धन्यवाद. तुम्हाला पण खूप खूप धन्यवाद. हा विषय खूप लोकांपर्यंत पोचणं गरजेचं आहे. तुमचा धन्यवाद. आजचा कार्यक्रम जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, इतरांबरोबर शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार.